हा खेळाडू आयकॉन म्हणून भातसाई संघामध्ये दिला होता आणि मला वाटते 2 षटक राहिले होते. 2 षटकांमध्ये 35 ते 40 धावांची गरज असताना या खेळाडूने जो सामना साई स्पोर्ट संघाच्या बाजूने झुकला गेला होता तो संघ कुठेतरी फ्रंट फुटला आणण्याचा प्रयत्न सागर कापडेने केला आणि त्या फायनल मध्ये सागर कापडेने भातसाई संघाला निश्चितच मानकरी करून दिला आंबाळे संघाचा. तर सलामीचा फलंदाज विनायक खाटेकर यांनी त्यांच्या जोडीला देवीदास. तर मागील सामन्यामध्ये विनायक खाटेकरची फलंदाजी निश्चितच एक उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी विनायक खाटेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर त्यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण करत असताना सागर कापडी अँड कंपनी तर निश्चितच एक सुरेख प्रकारची कामगिरी सागर कापडीच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्याच प्रकारची फलंदाजी देखील विनायक खाटेकरे करतोय का हे देखील बघणं गरजेचं. तर वळूयात सामन्याकडे. सलामीवर जोडी निश्चितच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल विनायक खाटेकरे आणि त्यांच्यासोबत देवीदास आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येईल तो सागर कापडी. हा सामना 5 षटकांचा असेल. 4 गोलंदाज आपण वापरू शकता. एक गोलंदाज मॅक्सिमम 2 ओव्हर्स करू शकतो. मागील सामना पिंपळगाव आणि त्यांच्या विरुद्ध झालेला भुवन संघ. निश्चितच पिंपळगाव संघाने एक उत्तम दर्जाचं क्रिकेट दाखवलं आणि निश्चितच जेव्हा असं वाटत होतं की पिंपळगाव संघ कुठेतरी बॅकफुटला आहे त्याच दरम्यान निलेशने जेव्हा मैदानामध्ये एंट्री मारली आणि चौकार षटकार लगावत पिंपळगाव संघाला फ्रंट फुटला आणूनच नाही तर एक विजय मिळवून देखील दिला. तर तशाच प्रकारची कामगिरी विनायक खाटेकरे आणि कंपनी करेल का हे देखील बघणे गरजेचं. पुढील चेंडू पहिला चेंडू सागर कापडे टू विनायक. फुलटा चेंडू होता तर कवरा लागेल. पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि या दरम्यान एक डॉट चेंडू. निश्चितच मला वाटतं आजच्या दिवसातील दुसरा सामना देवगाव झाला. त्यांचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं त्या कारणास्तव मला वाटतं 20 ते 25 धावा एक्स्ट्रा झाल्या आणि त्यामुळे कुठेतरी देवगाव संघ पराभूत झाला. फलंदाजी देखील चांगली झाली होती फक्त क्षेत्ररक्षण देखील उत्तम दर्जाचं करावं लागतं. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला आदरा खाटेकर संघाला देवीदासच्या रूपाने 1 डाऊन. चला सामन्याला स्पीडअप करायचंय. चला पुढील फलंदाज दौलत. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दौलत. देवीदासच्या माध्यमातून पहिला हादरा खाटेकर संघाला पाहायला मिळाला. मी पहिल्या सामन्यापासून बघतोय देवीदास हा वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि कुठेतरी त्या रिव्हर्सच्या फटक्यामुळे त्याला त्याची विकेट गमावावी लागते आणि खाटेकर संघ पहिली विकेट गमावतोय तो पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला असेल तो विनायक आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो दौलत. आतापर्यंत ज्या या षटकाचा विस्तार केला 3 चेंडू. पुन्हा एकदा पुढील चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिनेश आणि क्षेत्ररक्षण थोडस खराब. हा जर झेल घेतला असता दिनेशने तर या सामन्यामध्ये कुठेतरी वर्चस्व स्थापन करता आलं असतं कळमखंडे संघाला. तर या एका धावेच्या मदतीने धावफलक वाढते. धावफलक जाऊन पोहोचते ते 2 या धावसंख्येवर.
पुन्हा एकदा एक ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू, सुरेख गोलंदाजी सागर कापडेच्या माध्यमातून कोणताही मोठा फटका खेळू देण्यात अपयशस्वी करतोय तो. आणि निश्चितच एक सुरेख प्रकारची गोलंदाजी सागर कापडेच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळाली. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याच दर्जाची गोलंदाजी सागर कापडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, विनायक खाटेकर थोडा चेंडू समजू शकत नाहीये आणि पुन्हा एकदा अपील केलं जातंय अंपायर कडे, परंतु अंपायरचा निर्णय सुरक्षितपणे खेळाडू आपल्या क्रीज मध्ये आलेला आहे. आणि या दरम्यान षटक मला वाटतं समाप्त झाले आणि या षटक समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या आहे ती 3. थोडीशी संत गतीने धावफलक खाटेकर संघाचा, कारण की मागील सामन्यामध्ये देखील बघितलं गेलं तर विनायक खाटेकर आहे याने एक उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप रन्स गोळा केल्या होत्या. आता तशाच प्रकारची कामगिरी या दोन्ही जोडीला करावी लागेल. एका बाजूला दौलत तर दुसऱ्या बाजूला विनायक. पहिले षटक सागर कापडीने हाताळलं. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी सागर कापडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता त्याच प्रकारची गोलंदाजी पुढील गोलंदाज करतोय का, तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल तर दत्ता. निश्चितच थोडस थोडस क्षेत्ररक्षण सजवताना कळमखंडे संघ मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरी ओव्हर असेल आणि या ओव्हरमध्ये दत्ता कापडे आपल्याला पाहायला मिळेल. तर बघूया कशा प्रकारची कामगिरी दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक इनला असेल तर दौलत, दत्ता तो दौलत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जेलबाद. दुसरा आदरा खाडेकर संघाला. बॅक टू द पवेलियन दौलत. तर दौलतची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय तो विपुल. बघूया विपुलच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी आपल्या संघाकरिता असणार आहे हे देखील बघणं गरजेचं. तर दत्ताच्या पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा दौलतच्या माध्यमातून काटेका संघाला लगावला जातोय. थोडस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना वारंवार गोलंदाज निश्चितच एक गेम प्लॅनिंग विनायक खाटेकरांच्या माध्यमातून रचली जाते. तर षटकातील दुसरा चेंडू विनायक साठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा एक डॉट चेंडू. निश्चितच पहिले दोन चेंडू या षटकातील बघितले गेले तर एक अव्वल दर्जाची गोलंदाजी, अचूक टिप्पा, अचूक लेंथ दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू दत्ता. पुन्हा एकदा आहे वाईट यॉर्क चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख क्षेत्ररक्षण चेंडू थ्रो करेल तोपर्यंत या एक धाव. धाव फलकावर अवघ्या 4च धावा लागवल्या गेल्या त्या खाटेकर संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारची फलंदाजी खाटेकर संघ ला पाहिजे होती तशी प्रकारची फलंदाजी नाहीशी होताना दिसते. तरी पण आतापर्यंत मैदानामध्ये विनायक खाटेकर आहे तोपर्यंत मोठी धावसंख्या उभारू शकतो खाटेकर संघ. पुन्हा एकदा लॉगनच्या वरतून चेंडू सीमा पार, षटकार, चौकार.
तर ग्राउंड अंपायर्स थोडंसं गोलंदाजाच्या शैलीवर थोडंसं लक्ष द्यायचंय. ठीक आहे, पुढील चेंडू दत्ता. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवाई सफर आणि सीमापा षटकार. तर या षटकाराच्या सहाय्याने कुठेतरी धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न विपुलच्या माध्यमातून केला जातोय आणि दत्तावर एक मोठा हल्ला. षटकार. बघूया पुढील चेंडू विपुल साडी दत्ताचा. पुन्हा एकदा फुलरलँडचा चेंडू होता, चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमापार चौकार. तर पहिल्या षटकामध्ये सागर कापडीने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 15 धावा खर्च करतोय. 3+15 आणि 18 या धावसंख्येवर खाटेकर संघ आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सागर कापडे गोलंदाजी करिता तयार असेल आणि त्यांनाच सामोरं जाईल तो विनायक खाटेकरे. मोठा फटका, चेंडू हवाई सफर, सीमापार षटकार. मी म्हटलं होतं विनय खाटेकरे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत षटकारांचा वर्षाव देखील बघणं गरजेचं. पुन्हा एकदा एक सुरेख प्रकारचा चेंडू होता, चेंडूचा अपिश खेळतायत आणि क्षेत्ररक्षण जोपर्यंत कव्हर करेल थ्रो करेल तोपर्यंत आणि ते विकेट गमावी लागेल विनय खाटेकराला रनआउटच्या माध्यमातून. तर विनय खाटेकरांच्या रूपात एक मोठा आदरा खाटेकर संघाला निश्चितच आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो अनिकेत. आणि या दोन खेळाडूंवर एक मोठी जबाबदारी असणार आहे. एक भलं मोठं आव्हान जर कलम खांडे समोर उभा राहायचं असेल तर राईटी आणि लेफ्टी अशी ही जोडी मैदानामध्ये
थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवताना, कारण की जेव्हा देखील राईट हँड आणि राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जेव्हा मैदानामध्ये येतात तेव्हा देखील थोडंसं गोलंदाजी देखील वेगवेगळ्या एडनी देखील करावी लागते. त्या कारणास्तव क्षेत्ररक्षण देखील सजवायला लागतं. आता पुन्हा एकदा प्रथमच या सामन्यामध्ये चेंडू खेळेल तो अनिकेत. सागर कापडी समोर अनिकेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी सागर कापडीच्या माध्यमातून केली जाते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाला होता, परंतु थोडासा पंबल होते. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिकेत साठी वाईटचं अपील केलं जात आहे, परंतु पंचांचा निर्णय हा असणार आहे डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 29. पुढील चेंडू सागर कापडी टू अनिकेत आणि निश्चितच वाईट चेंडू आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. मागील चेंडू मध्ये थोडासा क्षेत्ररक्षण खराब, जिथे 2 धावा मॅक्सिमम मिळाल्या असत्या खाडेकर संघाला, तिथे 4 धावा खर्च करतोय तो कळमखाडे संघ. पुन्हा एकदा सागर कापडी, पुन्हा एकदा धावबाची संधी होती आणि पुन्हा एकदा एक वाईट चेंडू सागर कापडीच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा एक बिना मेहनतीची धाव खाडेकर संघाच्या धावफलकावर जाऊन लगावली जाते. धावफलक वाढते, धावफलक जाऊन पोचते ते 31 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही आणि या दरम्यान पुन्हा एकदा कमबॅक करत असताना सागर कापडी एक डॉट चेंडू. निश्चितच पहिल्या षटकात जेव्हा सागर कापडीने हाताळलं होतं त्याच पद्धतीने दुसरं षटक देखील हाताळताना सागर कापडी. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या षटक समाप्तीनंतर धावसंख्या येते 33.
तर धाव तरी खांडेकर संघाला हव्या आहेत. अर्धशतक हॅलो गोलंदाजी मार्कवर संकेत चेंडू चेंडू गॅप मध्ये आणि सीमा पार 4 रनच्या थँक्यू. शिरगाव टीमचे कॅप्टन आणि पिंपळगाव टीमचे कॅप्टन नाणेफेकसाठी संपर्क साधा. सचिनजी वागचौडे ॲडव्होकेट यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. शिरगाव टीम कॅप्टन आणि पिंपळगाव टीम कॅप्टन. चला एक अंपायर पाठायचा आहे मैदानामध्ये. चला शिरगाव टीम कॅप्टन पिंपळगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सचिन सर या. दोन्ही सचिन सर आहेत आणि नाणेफेक केली जाईल सचिनजी वागचौडे यांच्या शुभ हस्ते. नाणेफेक केली जाते. काटाचा कॉल पिंपळगाव टीमचा आणि इथे नाणेफेक जिंकली माही 11 शिरगाव. 2 मिनिटं. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक जिंकली गेली माही 11 शिरगाव टीमने. सचिन सर काय निर्णय असेल? निश्चितच क्षेत्ररक्षण निर्णय असेल आमचा. पिंपळगाव संघाची आमची यापूर्वी लढत झालेली नाहीये, त्यांचा खेळसुद्धा पाहायला मिळेल. आमचे गोलंदाज निश्चितच चांगली गोलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे. पिंपळगाव संघाला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक असेल, चांगला खेळ करतील आणि निश्चितच तेही जिंकण्याचा प्रयत्न करतील, आम्हीही जिंकण्याचा प्रयत्न करू. परंतु आजच्या दिवसभरात जो चांगली कामगिरी करेल तोच संघ जिंकणार आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर टुर्नामेंटचं आयोजन केलं मुरबाड तालुक्यामध्ये. जे प्रेक्षक वर्ग आहे कोरोनाच्या बाबतीत तुम्ही या पोलीस खात्यात कामात आहेत, कोरोनाच्या बाबतीत तुम्ही काय संदेश देशाल? निश्चितच मी सर्वांना सांगू शकेल की सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळली पाहिजे आणि मास्क कंपल्सरी वापरला पाहिजे. जे खेळाडू आतमध्ये खेळतात ते वर्ज्य करता इतर खेळाडू जे स्टेजवर आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर केला पाहिजे आणि सॅनिटायझरसुद्धा वापरले गेले पाहिजेत. आयोजकांनी खूप चांगली व्यवस्था केली आहे. जो खेळाडू आतमध्ये एंट्री करतोय एंट्री करण्यापूर्वीच त्याला सॅनिटायझर दिलं जातं, त्यामुळे आतमध्ये कमीत कमी असं संकट पुढे ओढवलं जाणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यानंतर स्टेजवर सुद्धा बहुतांश प्रेक्षकांनी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर केलेला आहे. निश्चितच आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच. खेळ हा खेळलाच पाहिजे कारण फिटनेस ही कायमस्वरूपी राहावी यासाठी काही मैदानी खेळ आपल्याला दिलेले आहेत आणि ते मैदानी खेळ आपण खेळायचा प्रयत्न करतो. परंतु यावर्षी जे देशावर संकट आले त्या अनुषंगाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करूनच त्या मर्यादेमध्ये राहूनच खेळ खेळवले जातात आणि निश्चितच मोरया चषक खाटेकर आयोजकांचं खूप खूप स्वागत की त्यांनी सर्व नियम काटेकोर पद्धतीने पाळण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांच्या मर्यादे क्षेत्रामध्येच हे जे सामने भरवला घेतलेले आणि ते यशस्वीरित्या पार पाडो ही शुभेच्छा. धन्यवाद सर. दुसऱ्या बाजूला पिंपळगाव टीम आहे. प्रथमतः बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट असेल? 60+. ओके, 60+ धावांचं टार्गेट. दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. माही 11 शिरगाव संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स सुदर्शन आगे. धन्यवाद निखिल. तर वळूयात सामने. प्रथम खांडेकर संघाने 51 धावा केल्या आणि 52 धावांचं आव्हान कळमखांडे संघासमोर ठेवलंय. तर कळमखांडे संघाकडून ओपनिंग पेअर सागर कापडे आणि त्यांच्या जोडीला दत्ता कापडे.
पहिला चेंडू लॉगांच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. संघाचं आणि वैयक्तिक खातं ओपन केलं जात आहे सागर कापडेच्या माध्यमातून. एक चेंडू एक धाव. गोलंदाजीकरिता तयार असेल तो गोलंदाज योगेश योगेश खाडेकरे. पुन्हा एकदा फुलरलांचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विनायक खाडेकरे. चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक इन लाई असेल तर सागर कापडी. गोलंदाजी मार्कवर योगेश. बघूया कशा प्रकारची कामगिरी योगेशच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा स्वीप केलंय आणि चेंडू गॅप मधून जाईल. 4 रन चौकार. तोळ्यात तपडेल चेंडू. योगेश सागर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाजवळ. सुंदर कलेक्शन. थ्रो देखील तितकाच. आणि या चेंडूवर मिळतील त्या 2 धावा. या 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. निश्चितच 10.30 ची सरासरीच्या माध्यमातून चेस करायचंय हे आव्हान. पुन्हा एकदा धावबादची संधी आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि एक बिना मेहनतीचे धाव कळमखांडे संघाच्या धावफलकात जाऊन लगावली जाते. धावफलक वाढतंय. धावफलक जाऊन पोचतंय ते 9 या आकड्यावर. चला सामना सुरू करायचा आहे. आयोजकांकडून सूचना येत आहेत. वारंवार सामन्याला स्पीड अप करायचंय. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्क योगेश. स्ट्राईक केला सागर कापडी. हॅलो. एक सुंदर फटका सागर कापडीच्या माध्यमातून. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पाय चौकार. थँक्यू डीजे. एक मधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. एक नवीनच संगीत आज ऐकण्यास मिळालं डीजे धनुच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू कव्हर करेल. थ्रो करेल तोपर्यंत एक धाव. षटक समाप्तीचा इशारा सुनील बांगरसर यांचा. आणि या षटक अखेरीस धावफलकर धावसंख्या लागवली जाते ती 14.
थँक्यू डीजे धनू ऑपरेटर आमचे विनोद गायकर, ज्यांच्या माध्यमातून याच प्रकारचं संगीत आपल्याला 6 दिवस ऐकायला मिळेल. ज्या ज्या वेळेस ते डीजे ऑपरेटिंगला बसतील त्या त्या वेळेस खेळाडू तर नाचतीलच, परंतु प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करतील. जाऊया आपण मैदानाच्या. थँक्यू सुदर्शन हागे. धावपलकावर धावसंख्या आहे 14. पहिल्या ओव्हरमध्ये 14 बनवल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 52 धावांचा पाठलाग करत असताना टीम ओमसाई कलम खांडे. सागर कापडे आणि कंपनी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विके. घरचं मैदान, दोन्ही संघांचं होम ग्राउंड म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. आता बनवायच्या त्या 38 धावा. शेवटचे 24 बॉल. विके तयार. पहिलाच बॉल हळवार पद्धतीने स्टेअर केलाय. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनेल. चेंडू फरार. छत्रपतींचा छावा. 4 धावा. थँक्यू. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय सागर कापडीच्या पॅट मधून. विनायक तयार. उजव्या हातानं फुल टॉच बॉल आणि त्या फुल टॉच बॉलचा खरपूस समाचार. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. नो प्लस. चौकार. थँक्यू. धावा आल्या बॉलवर 5. नो प्लस चौकार. पुढील चेंडू असेल फ्री हिट. विनायक खाटेकरेकडून चुका झाल्या आणि त्या चुकांचा तोटा पूर्ण टीमला भोगावा लागेल. 5 धावा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. अजून देखील 29 धावा बनवायच्यात. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉलचा पाहूया कशा प्रकारे समाचार घेतला जातोय सागरकडून. टेट बॉल जो मात्र घोषित केलाय मुख्य पंच सुनील बांगर, जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलकावर धावा 23-23 ऑन द बोर्ड. गोलंदाज विके तयार. स्ट्रायकर एंडवर सागर. फ्री हिट बॉल. फटका इथे चांगला आहे सागरच्या पॅट मधून. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. लॉंग ऑन. दौलत येतोय. चांगले क्षेत्ररक्षण दौलतच्या माध्यमातून. 1 धाव या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 24. 24 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू 22 शिल्लक. 22 बॉल 28 धावांचा अजूनही टार्गेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी सागर आणि दत्ता. आतापर्यंत दत्ता खेळतोय 1 या धावसंख्येवर, तर सागर आतापर्यंत चांगली फलंदाजी करत 19 या धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 26. निम्म्या धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना टीम ओमसाई कलम खांडे. दुसऱ्या बाजूला मोर्या प्रतिष्ठान खाटेकर. संघाला कमबॅक करावा लागेल. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे टीमला. पाहूया तो ब्रेक थ्रू. विनायक इथे मिळेल. गोलंदाज तयार. स्लोवर 1 बॉल. विनायक खाटेकरचं हे षटक काहीच महागडं ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. विके. स्ट्रायकर एंडवर सागर कापडी. रिव्हर्स खेळलाय. सागर कापडीच्या पॅट मधून येणारा हा फटका चांगला आहे. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. 1 बाउन्स. चेंडू फरार. 4 रन चौकार.
थँक्यू. 18 चेंडू शिल्लक, 19 बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर दौलत तयार. ज्या दौलतने मागील सामन्यामध्ये फक्त 2 धावांचं षटक खरचलं होतं, तो दौलत आता गोलंदाजी मार्कवर तयार होईल. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. 18 बॉल 19 धावांचं लक्ष, 19 धावांचा वान. टीम ओम साई कलम खांडेच्या समोर. दुसऱ्या बाजूला इथे मोर्या प्रतिष्ठान खाटेकर संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकात धावा आल्या 14, दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 19. तिसऱ्या षटकात दौलत गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला असा स्ट्रोक. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हरला, दर्जेदार चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. सुरेख प्रकारचा चेंडू पंचांकडे अपील आणि इथे फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅक टू द पेव्हिलियन. गोलंदाज तयार. दौलत. स्ट्रायकर एंडवर दिनेश. सुरेख प्रकारचा चेंडू, हळूवार पद्धतीने चेंडू खेळलाय. या बॉलवर देखील एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. 38 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. बॅटिंग इथे चांगली करतोय सागर कापडी. बॅटिंग इथे दत्ताने देखील चांगले केले. नवीन बॅट्समन दिनेश देखील चांगले बॅटिंग करत असताना इथे तुम्हाला ब्रेक थ्रू हवेत जिंकण्यासाठी मोर्या प्रतिष्ठानला. रिव्हर्स खेळलाय सागर. हा झेल महत्वाचा आणि हा झेल योगेश खाटेकर याच्या हातामधून सुटलाय, निसटलाय. इथे देखील एक धाव येईल. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही अवघड झेल सोपे करा, सामने जिंका. इथे योगेशचा प्रयत्न चांगला होता परंतु झेल पकडू शकला नाही. एक धाव या बॉलवर देखील आले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. 39 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सिंगल या बॉलवर देखील येईल. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 12 धावांची आवश्यकता, 13 चेंडू शिल्लक. दौलत तयार. सुरेख प्रकारचा फटका, डीप फाईन लेगला चेंडू, क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार, 4 रन चौकार.
धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. प्रशांत. सुरेख अव्वांतर चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. थँक्यू. 49 धावा धावफलकावर. विजयासाठी 3 धावांचं लक्ष. रिव्हर्स फटका चांगला आहे. विजय स्ट्रोक येतोय बॅट्समन दिनेश कापडीच्या पॅट मधून आणि संघ जाऊन पोहोचेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय. टीम सागर कापडे आणि कंपनी, ओम साई कलम खांडे.